संघाला पराभूत करून चौक बॉईज हा संघ आपल्याला विजेता होताना दिसलाय आणि पहिल्या मॅच मध्ये विजेता असलेला एसके बॉईज या संघाविरुद्ध आता लढताना ते दिसत आहेत. टॉस झालाय. टॉस जिंकल्यानंतर चौक बॉईज संघाने फिल्डिंग स्वीकारली आणि फलंदाजी करता आमंत्रण दिलं जाते एसके बॉईज या संघाला. एसके बॉईज म्हटलं तर आदरणीय सन्मान्य कलीमजी खान, सुनीलजी आणि त्याचबरोबर राहुलजी शर्मा या तिघांची ही टीम आहे. या तिघा संघ मालक म्हणून या ठिकाणी खूप चांगलं काम करत आहेत. उजव्या बाजूला राहुल शर्मा तुम्ही बघू शकतायत, प्लेइंग 11चा ते हिस्सा आहेत. विशेष म्हणजे आयोजक म्हणून मोठी जबाबदारी त्यांनी या ठिकाणी पार पाडलेली दिसते. चौथ्या दिवसामध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारचा वादविवाद न होता चौथा दिवस सुद्धा व्यवस्थितरित्या आपल्याला जाताना दिसतो या स्पर्धेचा. दुसऱ्या बाजूला पहिला मॅच जिंकल्यानंतर दोन्ही संघाचे आत्मविश्वास मनोबल वाढला असेल. प्रारंभिक जोडी उतरली आहे. स्ट्राइक इन कडे बॅटर आहे विशाल आणि नॉन स्ट्राइक इन कडे बॅटर राहतो तो म्हणजेच करण. विशाल आणि करण हे दोन खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. विशाल कांबळे गोलंदाजी मार्गावर मॅकमिलन गोविंद अनेक मोठ्या संघाच्या माध्यमातून त्यांनी स्वतःला सिद्ध केलंय आणि यंदा तर त्या खेळाडूने कहरच केलाय. यंदा मोठमोठ्या स्पर्धा तो खेळला. सुप्रीमो मध्ये त्याला आपण पहिल्या दिवसामध्ये पाहिलंय. पंच अशोक राऊत सरांचा मैदानाच्या आतून इशारा आला, मॅच स्टार्ट होतोय आणि स्कोअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये विशाल नाईक सर सज्ज आहेत. पहिला बॉल टाकण्याकरता गोलंदाज सज्ज झालाय मॅकमिलन गोविंद. पहिल्या मॅचचा हिरो जर आपण बघितला चौक बॉईजचा आकाश बंगा, ज्याने फलंदाजीने माजवला दंगा. फलंदाजी करताना 2 षटकार आणि 2 चौकाराच्या साहाय्याने 21 धावा बनवल्या. 1 षटक टाकत असताना 2 विकेट सुद्धा प्राप्त केल्या आणि त्याच्या जोरावरच त्याला मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळाला. आयकॉन खेळाडू आहे तो, सध्या खूप फॉर्मला आहे. UCPL उत्तम चौक प्रीमियर लीग मध्ये सुद्धा त्याचा बोलबाला आपण पाहिला होता. पहिलाच बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, चेंडूला उडवलं इनफिल्ड वरून. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय, त्याच्याकरता चेंडू काही थांबत नाही. तो चेंडू निघून गेलाय लॉंग ऑफ पट्ट्याबाहेर. 4 धावांकरता चौकार. NP स्पोर्ट्स 4 रन्स. याच्यातील जो संघ जिंकेल तो पात्रता फेरीमध्ये जाईल. 4 धावेनिशी संघाचं खातं उघडलं बॅटर विशाल याने. मॅकिल मैलानियाचा पुढचा बॉल बघा ना, आमच्या आवाजापेक्षा त्यांच्या समर्थकांचा आवाज जास्त आहे. म्हणजे आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये खेळाडूंची नावं सांगण्याकरता आहेत. विकेटचं पतन होतोय, मोठी विकेट्स, बिग ब्लो. विशाल नावाचा खेळाडू झालाय बाद, गॉन. चौकार ठोकल्यानंतर आपण बघितलं चतुराई गोलंदाजाची धूर्तपणा, कमालीचं प्रदर्शन. थोडासा आत वळणारा चेंडू, अनपेक्षितरित्या बाउन्स होणारा चेंडू होता. म्हणजेच उसळी घेणाऱ्या चेंडूवर खेळण्याचा प्रयत्न केला, असफल ठरला. त्याला शारीरिक हालचाल करण्याची सुद्धा संधी दिली गेली नाही या चेंडूद्वारे आणि विकेट मिळाली गोलंदाज मॅकमिलन गोविंद याला. विशाल नावाचा खेळाडू बाद झाला. विशाल कांबळे बाद झाल्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आत गेलाय खेळण्याकरता मिस्टर अशोक पाल. 14,000 पॉइंट्स या खेळाडूला लिलावादरम्यान मिळाले आणि चौहान्स जितू पॅकर्स या संघाकडून तो सातत्याने खेळत असतोय. आज एसके बॉईजने त्याला 14,000 पॉइंट्सने आपल्या टीम मध्ये सामील केलंय. 2 चेंडूची समाप्ती, धावफलकावर धावा लागल्या जात आहेत. एसके बॉईज या संघाच्या 1 बाद 4. स्ट्राइक इन कडे मिस्टर अशोक. जास्त बघूया कसा काय टर्न मिळतोय. फलंदाजाला बीट केलं या चेंडूने, लेग ब्रेकचा मारा केला. ह्या आधी ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू टाकलाय
आता कदाचित रोजच्या रोज तो बोटांचं सुद्धा निरीक्षण करत असेल की मी कशा प्रकारचे चेंडूवर जर बोट माझी हाताळली तर चेंडू वळण घेईल. मॅकमिलन हा थोडासा शॉर्ट बॉल, चेंडूला केलं हुक आणि गोलंदाजाने केली ही चूक. या चुकीचा फायदा झाला फलंदाजी करणाऱ्या संघाला. मिळतात 6 धावा. सिक्सर. थँक्यू. या 6 धावांची धाव संख्या आता वाढताना दिसली. धावा लागल्या जात आहेत त्या 10 धावा. 10. आता चांगलं व्हेरिएशन. वेग आता भन्नाट होता. वेग जास्त वाढवला गेला. याआधी त्याने संत गतीचे चेंडू टाकले आणि आखूड टप्प्याचा चेंडू मिळाल्यानंतर फलंदाज खरपूस समाचार घेत आहेत. 5 बॉलची समाप्ती. धाव संख्या 10. 1 गडी बाद 10 ही स्थिती आहे बॅटिंग करणाऱ्या एसके बॉईज संघाची. राहुलजी शर्मा, कलीम खान आणि सुनील यांचा हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसतोय. खरोखरच राहुल शर्मा या स्पर्धेचे आयोजक म्हणून चांगली भूमिका अदा करतायत. पुढे सरसावून खेळलं जात आहे. कव्हर्सच्या वरून चेंडूला टोळावलाय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. तिघांमध्ये लागलेल्या शर्यतीमध्ये अखेरीस विजय झालाय चेंडूचा. त्यांनी केले सीमारेषेला स्पर्श आणि धावा मिळत आहेत 4. 4 रन्स. पहिले षटक समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पॉवरफुल फलंदाजी होताना दिसली. धावा धावफलकावर लागला जात आहेत. 14 धावा. 1 गडी बाद. बाद झालेला फलंदाज विशाल एक चौकार करून तो बाद झालाय आणि जबाबदारी स्वीकारली करण या नावाच्या काढूने. धाव संख्या 14. 14. दुसरे षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय अभिषेक पाटील. योहान मुंबईकर यांचं मार्गदर्शन, मॅकमिलन गोविंद यांनी केलेलं सहकार्य आणि म्हणूनच आज अभिषेक यांनी आज यशाचं शिखर गाठलंय. 14. पहले ओवर में एक भी गेंद वाइड नहीं थी. धावफलकावर धावा 14 धावा. आमचे गुणलेखक सक्षम गुणलेखनाचं काम करतायत मिस्टर सूरज जाधव. लेफ्ट हँड राऊंड द विकेटचा मारा. नो बॉलचा इशारा. नो बॉलचा इशारा आलाय पंच विशाल नाईक सरांचा. आणि खरं तर मला असं वाटतं की पॉपिंग क्रीजचा तो बाहेर चेंडू पडलाय. यस, पंच दाखवत आहेत आणि म्हणूनच पंचांच्या माध्यमातून वाईड नो बॉलचा इशारा आलाय. फ्री हिट आहे. मुक्त फटका खेळण्याची संधी मिळते बॅटरला. उघड्या डोळे बघा नीट. पडणारा चेंडू आहे फ्री हिट. धाव संख्या धाव फलकावर लागली जाते 16. 16. फ्री हिट असल्या कारणानं फिल्डिंग मध्ये सुद्धा परिवर्तन, कारण एक धाव चोरट्या स्वरूपात पूर्ण केली होती बॅटरने. शॉर्ट बॉल. चेंडू हवेत आहे. फ्री हिट आहे. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव. धोक्याची घंटी वाजून गेली कारण इथे धावबाच्या स्वरूपात परतावा लागेल बॅटरला. मोठी विकेट. पीक ब्लो. दुसऱ्या विकेटचं पतन. 2 गडी बाद. धाव संख्या 17 आणि आलाय बॅटिंग करणाऱ्या संघावर खतरा.
ओव्हरच्या समाप्तीनंतर 17 वर 2 ही स्थिती आपल्याला बॅटिंग करणाऱ्या संघाची पाहायला मिळते. एसके बॉईज संघ पहिल्या मॅच मध्ये MGRC या संघाला पराभवाचं पाणी पाजलं आणि त्याच्यानंतर विनर्स हे 2 संघ आता झटताना दिसत आहेत. या मॅच मधून जो संघ जिंकेल तो आजच्या दिवसातील आपल्याला पुढील फेरीमध्ये जाणारा संघ ठरेल, क्वालिफाय होईल आजच्या दिवसात. पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार. नवीन बॅटर आला मिस्टर संदीप. डावखुरे हा त्याचा खेळाडू. फुल लेंथ बॉल होता अलॉंग द कार्पेट. चेंडूला मिड ऑन क्षेत्रामध्ये वळवलं. एक धाव पूर्ण केली. एका धावेची स्ट्राईक रोटेट होतोय. धाव संख्येत बदल झाला. धाव संख्या पोहोचली ती 18 वर. 18 धावा. मॅच तुम्ही बघताय चौक बॉईज विरुद्ध एसके बॉईज. पहिल्या मॅच मध्ये दोन्ही संघाने प्रतिस्पर्धी संघाला पराभवाची धूळ चारली आणि म्हणूनच आता विजेते संघ आमने सामने येताना दिसत आहेत. गोलंदाज अभिषेक पाटील जास्त वेळ जातोय षटक टाकण्याकरता. पुढचा बॉल. हा चेंडू हवेत आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात. तो कोणतीच चूक करत नाही. 10 ते 12 पावलं त्याने पुढे गेलाय आणि रॉबर्टसन या चेंडूला बरोबर गॅदर करतोय. विकेटचं पतन. विकेट डाऊन. तिसरा धक्का. धाव संख्या आहे 17-18. Bollywood Power Pack Volume 2 with DJ Mercy, DJ Shivam and DJ Harsh. सुरू असलेल्या मॅच मध्ये 3 धक्के लागले गेलेत बॅटिंग करणाऱ्या संघाला. विशाल बाद झालाय. करण बाद झालाय. अशोक नावाचा खेळाडू 5 बॉल मध्ये 10 धावा करून बाद झालाय आणि आता मधल्या फळीतील फलंदाजांवर मोठी जबाबदारी. संदीप आणि सनी नावाचे खेळाडू खेळपट्टीवर आपल्याला दिसत आहेत. धाव संख्या थांबली आहे. धावा आहेत त्या 18 धावा. 3 बाद 18. 3 चेंडू टाकून झाले त्या षटकामध्ये. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सकाळपासून समर्थक या मॅचची सुद्धा वाट बघतायत. चौक बॉईज संघाने केलेलं हे प्रदर्शन. विपुल माल्या एक नामांकित असा खेळाडू आहे. षटकार किंग म्हणून त्याची वर्णी लागली होती. उत्तम चौक प्रीमियर लीग 2021-22 या टेनिस क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये. पुढचा बॉल. दॅट्स अ वाईड बॉल नो डाऊट. डावी एसटी सोडून जाणारा चेंडू हा वाईड मिळेल आणि पंचाने इशारा दर्शवलाय. विशाल नाईक सरांचा इशारा आलाय. धाव संख्येत 1 ने भर पडली. धाव संख्या 19. चांगलं दृश्य आहे या आजूबाजूच्या मैदानाच्या आजूबाजूचं जे आपल्याला आकर्षित करते. ओहो क्लीन बोल्ड. चेंडूला फक्त हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केलाय. टायमिंग साध्य करू शकला नाही. फुटवर्क व्यवस्थित करू शकला नाही आणि चेंडू त्याच्याकरता थांबला नाही. तो सरळ वेध घेतो यष्ट्यांचा. विकेटचं पतन. आणखीन एक धक्का. पुन्हा एकदा आलेल्या सर्व मान्यवरांचा खेळाडूंचा आणि प्रेक्षकांचा मी स्वागत करतोय. भियाला स्पोर्ट्स प्रेझेंट MBPL मीरा भाईंदर प्रीमियर लीग 2022 या टेनिस क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये आता एकामागून एक विकेट्स मिळाल्यात. म्हणजे जर आपण बघितलं तर 19 वर 4 गडी बाद झालेत. नवीन बॅटर आले स्वरूप पाटील. UCPL उत्तम चौक प्रीमियर लीग मध्ये या खेळाडूवर जास्त बोली लागली नव्हती आणि अचानकपणे त्याने UCPL गाजवली आणि त्याच्यानंतर फक्त आणि फक्त उत्तम बॉईज टीमला दिसला तो स्वरूप. बघूया त्याचं रूप. या षटकामध्ये चेंडूंचा विचार केला तर 4 चेंडू अधिकृतरित्या टाकलेत. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. स्वरूप आणि सनी पटेल यांच्यावर जी जबाबदारी आहे मध्यफळीमध्ये ती जबाबदारी
संदीप आणि स्वरूप याच्यावर मोठी जबाबदारी. सनी पटेल हा गोल्डन डकोर बाद झालाय, कॅप्टन होता तो. कर्णधाराला साजेशी कामगिरी त्याला या मॅच मध्ये करता आली नाही. स्ट्राईक इन कडे आता आहे स्वरूप पाटील. फाईन लेगच्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न, एक धाव वाईटच्या स्वरूपात मिळाली. खरं तर दैनंदिन जीवनामध्ये हे दोन्हीही चांगले मित्र आहेत. स्वरूप पाटील आणि अभिषेक पाटील हे दोघेही जवळचे मित्र आहेत. आज या टुर्नामेंट्स मध्ये एकमेकांच्या विरुद्ध खेळताना दिसत आहेत. धाव संख्या, धाव फलकावर 20. स्वरूप तयार, इनसाइड आउट, बॅकफुटला गेला, रूम बनवला, जागा बनवून चेंडूला सुपर कव्हरच्या दिशेने वळवलाय. 2 धावा पूर्ण केल्या जातील यात काही शंका नाही. 2 धाबांची धाव संख्येत वाढ. धावा लागल्या जात आहेत त्या 22 वर 4 गडी बाद ही स्थिती आहे बॅटिंग करणाऱ्या एसके बॉईज संघाची. पहिल्या मॅच मध्ये कमालीचं प्रदर्शन केलं होतं. या मॅच मध्ये या डावात कुठेतरी पगडा भारी दिसतोय फिल्डिंग करणाऱ्या संघाचा. जोरदार अपील, इम्पॅक्ट बघितला गेला. एक धाव छोट्या स्वरूपात पूर्ण केली. लेग बाईचा इशारा पंच विशाल नाईक सरांचा. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा आहेत त्या 4 गडी बाद 23 धावा फलंदाजी करणाऱ्या एसके बॉईज या संघाच्या. 23 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट आफ्टर 2 ओव्हर. एक छोटासा ब्रेक घेऊया, तत्पूर्वी कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम मीरा भाईंदर प्रीमियर लीग 2022. कमॉन डीजे. दोन षटक संपल्यानंतर धावा लागल्या जात आहेत त्या 23 धावा. नवीन गोलंदाज आता मेलबॉर्न आलाय. मागच्या मॅच मध्ये मेलबॉर्न यांनी गोलंदाजी तर चांगली केली. 1 षटक टाकत असताना 2 षटक त्याने टाकले, मात्र ज्यावेळेस गरज होती 5व्या षटकाची त्या 5व्या षटकामध्ये फक्त 1च धाव त्यांनी मोजली. 2 षटकात 19 धावा दिल्या आणि 2 सफलता प्राप्त केल्या. तो खेळाडू आता मेलबॉर्न गोलंदाजी मार्गावर. स्ट्राईक इन कडे उजव्या हाताचा बॅटर आहे. संकट आलेच सध्या बॅटिंग करणाऱ्या संघावर. स्वरूप पाटील स्ट्राईक इन कडे. या संकटामधून त्याला बाहेर काढावा लागेल. हिरो बनण्याची संधी आहे या मॅच मध्ये. जोरदार प्रहार, चेंडू हवेत आहे. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये कुणी क्षेत्ररक्षक नव्हता आणि त्याच संधीचा फायदा उचलताना संधीचं सोनं केलं गेलं. 2 धावा पूर्ण होत आहेत बॅटर स्वरूप पाटील याच्या. 2 धाबांची धाव संख्या 25. आज जणू काही टेनिस क्रिकेटच्या स्पर्धांना उद्यान आलंय. प्रत्येक दिवस आपल्याला फक्त आणि फक्त क्रिकेट पाहायला मिळतंय. बरेचसे खेळाडू आपले काम धंदे सांभाळून क्रिकेट खेळत आहेत. बरेचसे खेळाडू आपले काम धंदे सोडून क्रिकेट खेळत आहेत. आज धावा धावफलकावर आहे त्या 24 धावा. वाईडचा इशारा पंचांनी तिथे दर्शवलाय. धाव फलकावर धावा पुढे सरकताना बघूया काय कशा पद्धतीने धावा धाव फलकावर आलेल्या आहेत. चौवीस धावा धाव फलकावर. 26. पुढचा बॉल हा चेंडूला बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये टोळावलं जातोय. 1 धाव मिळते आणि या एका धावेची धाव संख्या पोहोचली ती 27 वर. 27. आमचे स्कोरर सूरज जाधव आम्हाला माहिती देत आहेत की चांगल्या पद्धतीने धाव फलक अद्यावत होताना दिसलंय. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. तिसऱ्या षटकामध्ये चेंडूंचा विचार केला तर 2 चेंडू टाकून झालेत.
पुन्हा एकदा जास्त वेळ गेलाय ह्या षटक टाकण्याकरता जास्तीत जास्त वेळ तुम्ही घालू नका प्लीज. धावफलकावर धाबा लागला जात आहेत त्या 27 धाबा. पहिल्या षटकामध्ये 14 धाबा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 9 धाबा आल्या आणि तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 2 बॉलमध्ये 4 धाबा आल्यात. धाव संख्या आहे ती 27 धाबा 27. स्ट्राईक इनकडे आता डावखुऱ्या हाताचा बॅटर आलाय संदीप. या षटकातील तिसरा बॉल असेल गोलंदाज मेलबॉम याचा. ओ कट करायचं होतं या चेंडूला. चेंडू आणि बॅटचा काहीच संपर्क होत नाही. गुडलँड क्षेत्रामध्ये चेंडू पडलाय आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन हा चेंडू भिसावलाय. आज जरी बॅटिंग करण्याची संधी मिळाली नाही विपुल याला, तरी यष्टीरक्षक म्हणून चांगली चोख भूमिका अदा करतोय. धाव संख्या 27. फ्लिक केलंय या चेंडूला ऑन साईडला. एक धाव पूर्ण केली. काऊकोणाचा क्षेत्ररक्षक येईपर्यंत एकाच धाब्यावर समाधान मानावं लागतंय. या एका धाबेची धाव संख्येत बदल आणि धाबा झाल्यात त्या 28. आदरणीय सन्माननीय जितू पाटील आणि राकेश पाटील साहेबांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर या. जितू पाटीलजी, राकेश पाटीलजी आपण व्यासपीठावर या. हा चेंडू बॅटच्या टॉयलला लागलाय. चेंडू हवेत आहे. उंची जास्त गाठली, लांबी कमी आणि मॅकमिलन गोविंद यांनी दिली हमी. जेल मी सोडणार नाही. विकेटचं पतन. हा लागलाय 5वा धक्का. गॉन. DJ Solo. मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन. हर दीवानो मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन. मैं हूं कौन, मैं हूं कौन, मैं हूं कौन. मला असं वाटतं की विवेक याच्यामध्ये काहीतरी दडला आहे आणि त्याच्या आवडीचं गीत इथे डीजे मास्टरने वाजवलंय. धाबा धावफलकावर आहेत त्या 28 धाबा. 5 गडी बाद झालेत आणि हे तिसरं षटक सुरू आहे. तिसऱ्या षटकामध्ये 5 बॉल टाकून झालेत. 1 बॉल अजूनही शिल्लक आहे. डॉन मैदानाच्या आत गेल्यात विवेकच्या स्वरूपात. धाव संख्या 28. उजव्या बाजूला आदरणीय सन्मान्य राकेशजी पाटील, जितू पाटील साहेबांचं आगमन झालंय आणि त्यांना विनंती करतोय सरजी आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावर या. आगतम स्वागतम सुस्वागतम. नवघर गावातील प्रतिष्ठित व्यक्ती राकेशजी पाटील, जितू पाटील यांना तुम्ही उजव्या बाजूला बघतायत आणि ते या ठिकाणी उपस्थित झालेत. वेलकम सर. शेवटचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज आता मेलबॉर्न तयार झालाय. मेलबॉर्न याची बघा खासियत काय आहे. मागच्या मॅच मध्ये कमबॅक केलं ते केलंच, अजून सुद्धा चांगली गोलंदाजी तो करतोय. जास्त रूम देत नाही, मोकळीक देत नाही मोठे फटके खेळण्याची बॅटरला. गोलंदाज तयार. विपुल गायडन्स करतायत, मार्गदर्शन करतायत या गोलंदाजाला. जोरदार प्रहार करायचा होता. आडव्या बॅटचा वापर केलाय. चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याची संधी होती. 2 धाबा ते पूर्ण करतायत. पळून पूर्ण केलेल्या आहे 2 धाबा. ह्याचबरोबर 3 षटकांची झाली समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर ड्रिंक्स ब्रेक सुद्धा झालाय. 3 षटकांमध्ये धाबा लागल्यात. 5 गडी बाद, 30 धाबा. 10ची सरासरी अद्यावत केली आहे. ही सरासरी योग्य आहे का अयोग्य आहे ही चर्चा करण्याआधी आपण सुद्धा घेऊया एक छोटासा ब्रेक आणि देऊया आमच्या डीजे मास्टरला संधी. कमॉन डीजे. कोई
ना तुम्ही एन्जॉय करतायत विजय मास्टर सुद्धा चांगली गीतं लावून आणि त्याचबरोबर फिल्डिंग करणाऱ्या संघाचे खेळाडू सुद्धा या मॅचला एन्जॉय करतायत. 3 षटक समाप्त झालेत. बॅटिंग करणाऱ्या एसके बॉईज संघाची धावसंख्या 5 गडी बाद 30. संकट जरी आली असली तरी या संकटांवर तुटून पडण्याची क्षमता एसके बॉईज संघामध्ये आहे. संकटांना जिद्दीने तोंड देणं म्हणजेच बुद्धिमत्ता आणि कदाचित आता वेगाने धावा बनवण्याच्या प्रयत्नामध्ये त्यांना यश सुद्धा मिळू शकेल आणि तोच प्रयत्न असेल आता या उर्वरित 3 षटकांमध्ये एसके बॉईज या संघाचा. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज मॅकमिलन गोविंद. मॅकू हे टोपण नाव या खेळाडूचं. खूप कमी वयामध्ये या खेळाडूला यशाचं शिखर गाठता आलं. खुल्या गटामधून संधी देण्यात आले. लवचिकता या खेळाडूमध्ये ठासून भरली आहे आणि म्हणूनच रायगड महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन सुद्धा हा खेळाडू आपली गुणवत्ता सिद्ध करतोय. मॅकमिलन गोविंद आयकॉन खेळाडू. ओ हा चेंडू यष्ट्यांवर आदळलाय. मला असं वाटतं की बॅटचं एज लागले आणि सरळ चेंडू यष्ट्यांवर आदळला गेलाय. विकेटचं पतन. हा लागलाय मोठा धक्का. डावखुऱ्या हाताचा बॅटर संदीप बाद झालाय. 6वा धक्का. 6 गडी बाद. धाव संख्या 30. थँक्यू डीजे. 3.1 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा लागला जातात ते 30 धावा. आता थोडासा दबाव आला बॅटिंग करणाऱ्या संघावर. दबाव या शब्दाला एखाद्या कानाकोपऱ्यामध्ये तुम्ही घेऊन जा. दबाव हा शब्द क्रिकेटमध्ये नसावा. नवीन बॅटर सूरज अमित नावाचा नवीन बॅटर मैदानाच्या आत उतरलाय. अमित नावाचा खेळाडू आलाय. नॉन स्ट्राईक इन कडे विवेक आहे. स्ट्राईक इन कडे अमित आहे आणि गोलंदाजी मार्गावर मॅकमिलन गोविंद संघर्ष करतात धावा बनवण्याकरता. नो बॉलचा इशारा. खेळपट्टीच्या बाहेर हा चेंडू पडताय पॉपिंग क्रीजच्या आणि म्हणूनच पंचाने नो बॉल घोषित केलाय. फ्री हिट सुद्धा आहे. पंचांचा हात डोक्यावरून फिरताना दिसतोय आपल्याला. 1 धाव मिळाली. एका धावणीची धाव संख्या 31. 4थं षटक प्रगतीपथावर. 4थ्या षटकामध्ये 5 बॉल अजूनही शिल्लक आहेत. स्लोवर 1. चेंज ऑफ पेस. गतीमध्ये परिवर्तन आणि बॅटरने केलं फटक्यामध्ये परिवर्तन. आडव्या बॅटचा वापर. चेंडू करते हवाई सफर. 1 बाउन्स ओव्हर द रोप. एनपी स्पोर्ट्स चौकार. धावांचा जो दुष्काळ पडला होता तो या चौकारणीशी आता दुष्काळ भरून गेलाय. 4 धावणीची धावसंख्या पोहोचली 35 वर. 35. 4 बॉल अजूनही शिल्लक आहेत या 4थ्या षटकामध्ये. 35 धावा बॅटिंग करणाऱ्या एसके बॉईज संघाच्या बनल्यात. फुल टॉस बॉल पुढे सरसावला होता. जर कडे या चेंडूला निवडला असतं तर कदाचित 6 धाव मिळाल्या असत्या. 1 धाव मिळाली. या एका धावणीची धाव संख्या 36 वर. संघर्ष अजून सुरू आहे धाव बनवण्याकरता. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये संघर्ष हा प्रत्येकाला करावाच लागतोय. कधी कधी कुणाला नोकरी मिळवण्याकरता संघर्ष करावा लागतोय. कधी बायको सोबत देवाणघेवाणीमध्ये संघर्ष करावा लागतोय. तर क्रिकेटच्या मैदानामध्ये धावा बनवण्याकरता संघर्ष करावा लागतोय. शॉर्ट बॉल. या चेंडूला उडवलंय लॉंग ऑनच्या दिशेने. इन टू द गॅप. नो चान्स फॉर द फिल्डर अँड दॅट्स अ 4 रन्स. मिळतात 4 धावा बॅटर विवेक याला. धावणीची धाव संख्या वाढली. धावा लागला जात आहेत आत्ताच्या घडीला 40. 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत 4थ्या षटकात. चांगला ड्राईव्ह आहे.
चेंडू जातोय स्वीपर कव्हर क्षेत्रात, एक धाव मिळेल. बघा ना काय चांगलं तंत्र आहे. एखादा मोठा फटका आल्यानंतर जमिनी लगत फटकेबाजी होतोय. क्रिकेट हा तंत्र आणि मंत्र यांचा खेळ आहे. क्रिकेटचा तंत्र आणि मंत्र प्रत्येकाला जाणून घ्यायला हवं. एक धाव मिळाली. एका धावणीची धावसंख्या 41, 41. आत वळणारा चेंडू होता. हलक्या हाताने फक्त गली क्षेत्रामध्ये दिशा दिली. स्ट्राईक स्वतःकडे ठेवली बॅटर अमित याने. षटकाची झाली समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर फलंदाजी करणाऱ्या एसके बॉईज संघाची धावसंख्या झाली आहे 6 गडी बाद 42, 42 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट आफ्टर 4 ओव्हर. छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत. कमॉन डीजे. मैं निकला चार षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या आहे 6 गडी बाद 42. 4 ओवर के बाद टीम का स्कोर 6 विकेट के नुकसान पर 42 रन 42. शेवटची 2 षटक शिल्लक आहेत. मनीष पाटील काय डॅसिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी आपल्या डोळ्यासमोरून जात असतानाच अपील जोरदार केलंय. कदाचित हा चेंडू जी बॅट होती ती जमिनीवर आदळली गेली आणि तो आवाज होता. विपुल बघा ना किती उत्साहित होत आहेत. धाव फलकावर धावा आहेत 42 धावा. शेवटचे 11 बॉल शिल्लक आहेत. 11 बॉल मध्ये जास्तीत जास्त धावा बनवावे लागतील एसके बॉईज या संघाला, कारण समोरचा संघ या स्पर्धेमध्ये वर चढपणा दाखवतोय. गोलंदाज मॅकमिलन टप्पा गोलंदाजी मार्गावर आलाय. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. मेलबॉर्न गोलंदाजी मार्गावर आलाय आणि खऱ्या अर्थाने 2 बॉल त्याचे निर्धाव पडलेत. याआधी मेलबॉर्न यांनी विकेट्स हवी होती ती विकेट्स मिळवून दिली. जे षटक त्याचं 3रं होतं त्या 3ऱ्या षटकामध्ये, आणि आता सुद्धा चांगलं कमबॅक करून देतो आपल्या संघाला. एक्सपिरियन्स त्याचा वाढलाय, अनुभव त्याचा वाढलाय आणि अनुभवाच्या जोरावरच त्याची संघामध्ये निवड झाली चौक बॉईज या संघात. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळायचं होतं ऑन साईडला, चेंडू जातो ऑफ साईडला. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव सुद्धा मिळेल. एक्स्ट्रा कव्हर मधून फेक येईपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत आणि बघता बघता 3री धाव घेऊ की नाही या विचारात दोन्ही बॅटर 2 धावांची धाव संख्या वाढली. धावा लागल्या जात आहेत सध्याच्या घडीला 44, 44. मॅकमिलन गोविंद लॉंग ऑफ मध्ये तुम्ही बघताय तो मॅकमिलन टप्पा याला. आकाश बंगा एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण करतोय. गोलंदाजी मार्गावर मेलबॉर्न, दुसऱ्या बाजूला अभिषेक पाटील काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षण करतोय. आणि आणखीन जर आपण बघितलं रॉबेस्टन नावाचा खेळाडू आपल्याला मिड विकेट क्षेत्रामध्ये तैनात होताना दिसतोय. यष्टी रक्षकाच्या पाठीमागे सुद्धा फिल्डर आहे. त्याच्यानंतर आपण बघतोय नीलू ओहो ऑन दी अप क्षेत्ररक्षक तैनात आहे. मॅकमिलन टप्पा कोणतीच चूक करत नाही. त्याच्या हातामध्ये झेल देऊन आणखीन एक बॅटर होतोय फेल. संघाची धाव संख्या 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आहे 44, 44 फॉर द लॉस ऑफ 7 विकेट. इश्क से क्या लेना आशिकी से क्या लेना है. नवीन बॅटर गेलाय तो म्हणजे राकेश पुजारी. कैसर बॉईज संघाच्या माध्यमातून त्याला आपण बघितलं होतं आणि आज ते बॅटर कमी वाटतायत आणि शरीरयष्टोपटू जास्त वाटतायत. काय बघा ना काय स्टाईल आहे चालण्याची डब जे आपण बघितली. मैदानाच्या आत तो गेलाय. धाव फलकावर 44, 7 गडी बाद झालेत. राकेश पुजारी नावाचा खेळाडू आता स्ट्राईक इनच्या दिशेने गेलाय. ह्या षटकामध्ये 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. 5वं षटक प्रगती पथावर. 7 जे फलंदाज बाद झाले त्याच्यामध्ये आपण उल्लेख करूया विशाल, करण, अशोक, संदीप, सनी, स्वरूप पाटील,
अमित नावाचा खेळाडू बाद झालाय. विवेक आणि राकेश ही जोडी मैदानावर आपल्याला दिसून येते. हा चेंडू हवेत खेळलाय, उंची जास्त गाठली, लांबी कमी आणि निलू या शतरक्षकाने दिले नव्हती हमी. जेड त्याने सोडलाय. आदरणीय सन्माननीय प्रशांतजी धोंडे साहेब इथून रजा घेताना आपल्याला दिसत आहेत. लाख लाख धन्यवाद. रविवारच्या दिवसामध्ये आपण नक्कीच आपली उपस्थिती दर्शवा. ओम ब्रह्मदेव मास्टरचे खेळाडू चंदू म्हात्रे आणि पंकज पाटील यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर या. डाऊन द ग्राउंड या फलंदाजाने चेंडूला लॉंग ऑफच्या दिशेने वळवलं. स्ट्राईक स्वतःकडे ठेवली. षटकाची झाली समाप्ती. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा आहेत त्या एसके बॉईज संघाच्या 7 गडी बाद 46 धाबा 46 फॉर द लॉस ऑफ 7 विकेट आफ्टर 5 ओव्हर. एक षटक अजूनही शिल्लक आहे. या एका षटकामध्ये काय घडतंय काय बिघडतंय ऐकूया एक सुमधुर गीत, त्याच्यानंतर येऊया मैदानाच्या आत. चंदू मात्रे सरांना आणि पंकज सरांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर या. याआधी आम्ही उल्लेख केला होता राकेश पाटील आणि ज्योतू पाटील साहेबांचा. सरजी आपण व्यासपीठावर या. धन्यवाद. लाख लाख धन्यवाद तुमचं. 5 मिनिटांनंतर ते कदाचित आपल्याला व्यासपीठावर दिसतील. हे सर्व पाहुणे मंडळी या परिसरातील ही अनमोल रत्न आहेत. क्रिकेटचा नजारा पाहण्याकरता आलेत, खेळाडूंना प्रोत्साहित करण्याकरता आलेत आणि त्यांच्या जीवनामध्ये 40+ क्रिकेट सुद्धा ते अजून खेळतायत. नवीन गोलंदाज आता गोलंदाजी मार्गावर आलाय आकाश बंगा. पहिल्या मॅच मध्ये ज्याने माजवला दंगा तो खेळाडू आहे आकाश बंगा. स्ट्राईकिंग कडे बॅटर आहे उजव्या हाताचा बॅटर आपण बघताय तो म्हणजेच मिस्टर स्ट्राईकिंग कडे मिस्टर विवेक बुद्धीचा वापर होईल का या षटकामध्ये. धावा हव्या आहेत बॅटिंग करणाऱ्या संघाला. जोरदार प्रहार चेंडू गेलाय तो म्हणजेच ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनच्या दिशेने. बघितलं काऊकोणाचा शतरक्षक तिथे पोहोचलाय. फेकी करेपर्यंत बॅटरने पूर्ण केली 1च धाव. एका धावेची धाव संख्या 7 गडी बाद 47 47. 1 धाव मोलाची आहे आणि डीप मधून चांगली फेकी आपण बघितली शतरक्षकाची मॅकमिलन. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. 7 गडी बाद झालेत. मधल्या फळीमध्ये संकटमोचक म्हणून कुणी भूमिका अदा केली नाही. खऱ्या अर्थाने बघितलं तर एक मात्र फलंदाजाने 10 धावा केल्या. त्याच्यानंतर धाव फलकावर धावा येताना दिसत नाही. आडव्या बॅटचा वापर चेंडू हवेमध्ये आहे. शतरक्षकाच्या हाताला टाटा बाय बाय करत चेंडू जातो सीमारेषे पार. आर पार दमदार शानदार बहरदार संकटामधून बाहेर काढणारा हा षटकार. आक्रमक रूप पाहायला मिळालं फलंदाज राकेश पुजारी आणि खरं तर त्याला एक जीवनदान सुद्धा मिळालं होतं. 6 धावांची धाव फलकावर धावा लागल्या जातात त्या 53 50 अप. पुढचा बॉल फुल टॉस बॉल होता. गॅप मध्ये खेळायचा प्रयत्न होता. 1च धाव. 1 धावेपेक्षा दुसरे काही मिळणार नाही. खरं तर ऑन साइडला फटकेबाजी जर केली असती तर कदाचित 6 किंवा 4 धाव मिळाल्या असत्या. एका धावेची धाव संख्या वाढली. धावा लागल्या जातात त्या 54. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत या इनिंगचे. 3 बॉल मध्ये 3 षटकार येऊ शकतायत. 3 बॉल मध्ये 3 विकेट मिळू शकतायत. बघूया गोलंदाज काय करतोय आता. स्विच करण्याकरता गेलाय आणि स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून बसलाय हा बॅटर. त्रिपाची स्वरूपात तो बाद होतोय. 8वा धक्का. 8 गडी बाद. धाव संख्या आहे ती 54 54 फॉर द लॉस ऑफ 8 विकेट. कम ऑन डीजे. In the mix. एक दुश्मन
तुम्हाला स्पोर्ट्सचे राहुल शर्मा मैदानाच्या आत गेलेत आणि NP स्पोर्ट्स कडून त्यांच्यासाठी पारितोषिक लावलंय 2 6 आणि 2 6 करता 5,000 रुपये. इतकं पारितोषिक कुठल्याच काढूला लागलं नाही, म्हणजेच हा घातक काढू मैदानाच्या आत गेलाय. 2 बॉल शिल्लक आहेत, धावा आहेत त्या 8 गडी बाद 54. स्ट्राईक इन कडे बॅटर येतोय तो राहुल शर्मा. या स्पर्धेचे आयोजन करते मैदानाच्या आत गेलेत, खूप मेहनत घेतली या स्पर्धेकरता. आणि हे बघा, ही रोख रक्कम 10,000 जमा केली आहे. 2 षटकार जर टोकले तर 10,000 रुपये मिळतील या खेळाडूला. राहुल शर्मा फॉर्म मध्ये येऊ शकतोय. 2 शेवटचे चेंडू शिल्लक आहेत. लॉंग ऑन लॉंग ऑफ 38 सर्कलच्या आतमध्ये फ्लाय स्लिप, फाईन लेग, कव्हर्स. ओ मिस केलं या चेंडूला. 138 धाव पूर्ण केली बॅटरनी. या एका बाईट स्वरूपात धाव मिळाल्यानंतर धाव संख्या पोहोचली ती 55 वर. 55. शेवटचा बॉल शिल्लक आहे आता. लास्ट बॉल टू गो. पदचढ ही काही थांबली नाही. जास्तीत जास्त बॅटर आपल्याला गोल्डन डक वर बाद होताना दिसले. एक मात्र फलंदाज गोल्डन डक वर बाद झालाय. बाकीच्या फलंदाजांनी 2 5 8 8 10 4 अशा धावा बनवताना ते दिसले. शेवटचे 1 बॉल शिल्लक आहे. आखरी 1 गेंद शेष. खोदून काढल्या चेंडूला ऑन साइडला काउ कॉर्नर क्षेत्रामध्ये वेगाने चेंडू प्रस्थान करतोय. मिळत आहेत ते 4 धावा शेवटच्या बॉलवर. याच बरोबर पहिल्या डावाची झाली समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागला जात आहेत. सध्याच्या घडीला 59 59 आणि 60 धावांचं लक्ष ठेवलं गेलं दुसऱ्या इनिंग मध्ये चौक बॉईज या संघासमोर. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आपण चर्चा करूया पहिल्या डावाची. कम ऑन डीजे. ताकतवर खिलाड़ी को अंत में भेजा गया. 9 नंबर पर आकर उस बल्लेबाज ने 1 छक्का जड़ा, 1 चौका जड़ा और कुल मिला के 4 गेंदों में नॉट आउट 12 रन बनाए बल्लेबाज राकेश पुजारी ने. पहिल्या डावाची समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 8 गडी बाद 59 आणि 60 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय दुसऱ्या इनिंग मध्ये चौक बॉईज या संघासमोर. या 60 धावांचा पाठलाग कसा काय केला जाईल ह्या ऐकण्यापूर्वी आपण जी बॅटिंग कशी झाली, परफॉर्मन्स कसा झाला, मॅच हाफ समरीकडे आपण नजर टाकूया. विशाल नावाच्या खेळाडूने 4 धावा बनवला. 200चा स्ट्राईक रेट त्याचा पाहायला मिळाला. 2 बॉलमध्ये त्यांनी 4 रन्स बनवल्यात. अशोक नावाच्या खेळाडूने 5 बॉलमध्ये 10 धावा बनवल्या आणि अंतिम क्षणात गरज असताना 4 बॉलमध्ये 12 धावांचं योगदान राकेश या खेळाडूने दिलं. गोलंदाजी बद्दल जर बोलायचं झालं तर मॅकमिलन गोविंद या गोलंदाजाने 2 षटकं टाकली. थोडासा मागणा ठरलाय. 2 विकेट सुद्धा मिळाल्या. अभिषेक पाटील याचं हे षटक हे नाट्यमय षटक पाहायला मिळालं. नो बॉल मिळालेत, व्हाईट बॉल मिळालेत आणि या षटकामध्ये 3 विकेट सुद्धा मिळाल्या फिल्डिंग करणाऱ्या चौक बॉईज संघाला. दुसऱ्या बाजूला मेलबॉर्न नावाचा खेळाडू त्यांचा फॉर्म मध्ये आलाय. 2 षटकं टाकून त्यांनी सुद्धा अफलातून कामगिरी केली आणि पहिल्या डावात 59 धावा बनल्यात. आता टॉस कडे आम्ही वळतोय. पहिल्या मॅच मधील लुझर टीम MG RC संघाचा संघनायक उदय पाटील आणि दुसऱ्या बाजूला उबेद खान रॉयल स्टर्नर मीरा रोड C. कॅप्टन टॉस साठी या प्लीज. छोट्याशा ब्रेक नंतर थेट वळूया आपण टॉस बॉक्स कडे. कम ऑन डीजे.
MGRC संघाच्या संघनायक या दुसऱ्या बाजूला उबेद खान येत आहेत रॉयल स्टर्नर मीरा रोड सी संघाचे संघनायक. मंडप डेकोरेटर्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत सचिनजी आणि अक्षय. काहीतरी गिफ्ट आणलंय उदयाने समोरच्या कॅप्टन करता. मला असं वाटतं की गिफ्ट आणले की काय. सचिन आणि अक्षय सरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. मंडप डेकोरेटर्स आहेत या परिसरातील नामवंत. चला जास्त काही विचारलं जाणार नाही, आपण टॉस करून घेऊया. अक्षय आणि सचिनजी या ठिकाणी आहेत. पहिल्यांदाच कॅमेरामॅन ही संपूर्ण छायाचित्र कैद करत आहेत. कॅमेरावर रिझवान आपण टॉस बॉक्स वर कॅमेरा घ्यायचा आहे. थँक्यू. ओव्हर टू संदीपजी. हेड असा आवाज आलाय. येस हेड. इथे हेड आलंय, मात्र हे हेड चालवायला हवं. बघूया आता काय होतंय. थँक्स सर. टॉस बॉक्स मध्ये आपण आलात. अक्षयजी सचिनजी. उदय खुश दिसत आहेत. गेम प्लॅनिंग काय असेल. टॉस जिंकलाय तुम्ही. क्षेत्ररक्षण करणार. समोरचा संघ पहिल्या मॅच मध्ये त्यांना सुद्धा हार मिळाली, तुम्हाला सुद्धा हार मिळाली. मात्र आता कोणत्या तयारीने आल्यात. प्लेइंग 11 मध्ये काय बदलाव केलाय. हा प्लेइंग मध्ये बदलाव आहे आणि बॉलिंग ऑर्डर मध्ये पण बदलाव आहे. बदलाव करायला लागेल कारण भरपूर खराब गोलंदाजी झाली होती. 2 चेंजेस करायचेच आहेत आणि ते तुम्ही केलेले आहेत. आता तरी ह्या मॅच मध्ये चांगला पगडा दिसेल तुमच्या संघाचा. दाखवायलाच लागेल, नाही तर स्पर्धेतून बाहेर जाऊ. मुन्नासाठी काय अलग रणनीती आखली गेली. मुन्ना चांगला बॅट्समन आहे, त्याला थांबवायचं आहे एवढंच. कडक मॅच तरी सुद्धा पाहायला मिळेल का हा. नक्कीच. नक्की ना. नक्की नक्की नक्की. उदय म्हणतात की नक्कीच. मुन्ना आपकी टीम में कौन से चेंजेस किए. 2 बॉलर चेंज किए. टफ मुकाबला होगा. करने की तो कोशिश चालू है. आपको भी बेस्ट ऑफ लक इस मॅच के लिए. थँक्यू. जास्त प्रतिक्रिया घेत नाही. टॉस बॉक्स मधून अहवाल असा आहे MGRC संघाच्या संघनायकाने टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. इथे मैदानाच्या आतमधून सुद्धा घमासान सुरू आहे आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये घमासान सुरू करण्याकरता येत आहेत आमचे साथी कॉमेंटेटर मित्र मनीष पाटील. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. क्या बात आहे. काय दर्जेदार सुरुवात. पहिल्याच बॉलवर तो प्रहार पाहायला मिळालाय. मग गेल्या सामन्यामध्ये जबरदस्त बॉलिंग केली रॉयल स्टर्नर्स सी ने आणि मॅकमिलन गोविंदला बाहेर केलं. आणि मॅकमिलनने त्याच्या बाईटमध्ये सांगितलं की मैदानाच्या आतमध्ये जो चांगला खेळतो दिवस त्याचा असतो, खेळ त्याचा चांगला होतो, त्यालाच मात्र प्रेक्षक डोक्यावर उचलून ठेवतात. या ठिकाणी काय झालं तर बॉलरने फुल टॉस बॉल दिला आणि फुल टॉस बॉलला मात्र जास्त प्रयत्न न करता दिशा देण्याचं काम केलं, ताकद लावली आणि बॉलला पाठवले फॉरवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. मॅकमिलियनचा षटकार. बियाला स्पोर्ट्स सिक्सर. बीमर साठी आम्ही तिसऱ्या पंचाची मागणी केलेली आहे. त्या ठिकाणी आमचे अंपायर्स वेट घेत आहेत. आम्ही निर्णय तुमच्यापर्यंत पळवू. 2 मिनिटं फक्त वेळ द्या. रिप्ले चालू आहे. रिप्ले चेक केला जातोय. त्याचमुळे हे दुपारचं सत्र आहे. उष्णता जास्त आहे मान्य करतो. जवळपास 34 डिग्री सेल्सिअस असं तापमान तुम्ही अनुभवत आहात आणि तरी देखील क्रिकेटला पूर्णविराम बसत नाहीये. पण आता थोड्या दिवसातच पूर्णविराम बसू शकेल थोड्या काळासाठी. आणि जसं पाऊस सुरू झाला तर पावसाळी क्रिकेट देखील मोठ्या संख्येने तुम्हाला पाहायला मिळेल. कारण मातीची खेळपट्टी आता जवळपास काळाच्या पडद्याआड गेलेली आहे. तरी देखील मीरा भाईंदर प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये तुम्हाला मातीची खेळपट्टी खेळण्यासाठी मिळते, जी तयार करून दिली आहे मिस्टर चेतनजी पाटील आणि मिस्टर संदीपजी चव्हाण. जबरदस्त पिच आणि फेअर बॉल आहे. लिगल डिलिव्हरी आहे. हा बॉल फेअर आहे. पहिल्या बॉलवर षटकार. 6 धावा. बॉलर तयार. बॉलिंग मार्कवर अशोक पाल. फुल टॉस बॉल आणि हा आहे ट्रेडमार्क स्ट्रोक. मॅकमिलन गोविंदचा बॉल जातोय डीप स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. 6 धावांसाठी दमदार असरदार बियाला स्पोर्ट्स षटकार. थँक्यू. बॅक टू बॅक 2 टुकलेत. बघा काम असं करा की लोकांनी तुम्हाला CCTV मध्ये नाही तर टेलिव्हिजन सेटवर पाहायला पाहिजे आणि तो खेळ
आता मॅकमिलन गोविंदचा स्पष्टपणे पाहायला मिळालेला आहे. काय जबरदस्त बॅटिंग, पॉवर पॅक स्ट्रोक आणि जास्तीत जास्त स्क्वेअर ऑफ द विकेट तो ऍक्टिव्ह होताना आपण नेहमीच पाहिलेला आहे. आणि त्याच्या रेंजमध्ये तुम्ही जर बॉल दिला तर तो बॉल आउट ऑफ रेंज करण्याच्या तयारीत असतो. जबरदस्त बॅटिंग. राहुल शर्मा काय कळवताय तुम्ही? हो, विकेट किपिंगला राहुलजी शर्मा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. खरंच मी कौतुक करीन राहुलजी शर्मा यांचं, कारण खाऊ गोष्ट नाही आयोजन करणं. आणि म्हणजे गेल्या वर्षी जेव्हा त्याच्या मनात ती संकल्पना आली होती, ती संकल्पना नितीन वारे यांना त्यांनी बोलून दाखवली. तर सुरुवातीला तेव्हा सपोर्ट मिळाला नाही, प्रामाणिकपणे सांगतोय, पण त्यानंतर जसं ते पर्व यशस्वी करून दाखवलं तर खेळाडूंचा देखील विश्वास बसला आणि आयोजक देखील मोठ्या संख्येने आम्हाला मदत करायला आले आणि संघ मालकांनी 20 संघ मालकांनी तो विश्वास दर्शवला. अशोक पाल अनुभवी आहे, 35 वर्ष त्यांनी क्रिकेट खेळलेला आहे आणि तो अनुभव या ठिकाणी ते वापरतायत. बघूया, परिवर्तन करणं गरजेचं आहे. जर पहिले 2 बॉल तुमच्या खात्यात नसले, पुढचे 2 बॉल तुमच्या खात्यात असतील, पण मात्र पॉवर प्ले स्ट्रोक खेचलाय, बॉलला पाठवलंय लॉंग ऑन सीमारेषा पार, 1 बॉल्स घेऊन बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, 4 धावांसाठी चौकार. काय बॅटिंग आहे, डोळ्यांचं पारणं अक्षरशः फेडलं जाते. आणि असं वाटते सूरज, मी हायलाइट पाहतो की काय कुठल्या मॅचची. पुन्हा एकदा तगडा प्रहार, बॉलला पुल केलंय, वंडरफुल, सक्सेसफुल, डिलाइटफुल, बॉल जातोय डीप मिड विकेट सीमारेषा पार, 6 धावांसाठी NP स्पोर्ट्स षटकार. काय बॅटिंग आहे. आता अशोक पाल विचार करतोय की नेमका मी बॉल कुठल्या झोन मध्ये टाकू, कारण आउटसाइड द ऑफ स्टंप टाकला तरी देखील प्रहार होतोय, ओव्हर पिच टाकला तरी देखील प्रहार होतोय, आउटकट टाकला तरी देखील प्रहार होतोय. सर्व काही बॉल्स हाताळून झालेले आहेत. वेगवेगळे हातखंडे या ठिकाणी अशोक पालने वापरले, पण मात्र प्रत्येक वेळी त्याला अपयश आलेलं आहे. 4 बॉलच्या समाप्तीने धावपका धावा आहेत, त्या म्हणजे 22 धावा. आणि 6 कंपनीने जे बॉल दिलेले आहेत, खरं तर ते गोलंदाजासाठी तितक्याचे फायद्याचे नाही आहेत, पण मात्र फलंदाज दोन्ही हाताने मेजवानीचा स्वीकार करताना पहिल्या दिवसापासून बॉलला सीमारेषेच्या बाहेर पाठवण्यासाठी सक्षमपणे प्रयत्न करताना पाहायला मिळाले. जबरदस्त बॅटिंग मॅकमिलन गोविंद. क्या बात आहे, बॉलला फ्लिक, क्षेत्ररक्षक नाही आहे, डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत बॉल वेगाने निघून जातोय सीमारेषा पार, या मिळतील धावा 4. ऍक्टिव्ह स्पोर्ट्स चौकार. सुरेश 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 अशोक पाल, नाम तो सुना होगा. धावसंख्या 26. यावेळेस बघा हलक्याने बॉलला फक्त फ्लिक केला गेलाय, बॉलला पाठवलंय मिड विकेट एरियामध्ये. क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल तोपर्यंत मी ते 1 धाव. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले चौक बॉल या संघाची 27 धावा. पाठला करायचा होता जवळपास 59 धावांचा, 60 धावांचा आणि 60 धावांपैकी पुन्हा एकदा टिपिकल मॅकमिलन गोविंद स्ट्रोक, बॉलला खूप चांगल्या पद्धतीने स्लॉक स्वीप केलाय आणि पाठवलंय सीमारेषा पार, 4 धावांसाठी दमदार NP स्पोर्ट्स षटकार. क्या बात आहे. ऑक्शन सिस्टम, ऑक्शन सिस्टम मध्ये मला चौक बॉईज मध्ये सगळं चौकचेच खेळाडू पाहायला मिळतात. इतका मोठा चौक आणि उत्तर परिसर आहे आणि ऑलमोस्ट चौकचे सर्व खेळाडू तुम्हाला एकाच संघात खेळताना पाहायला मिळतात आणि ते पूर्ण मीरा भाईंदरवर थोडेसे अधिराज्य गाजत आहेत. क्या बात आहे, इनसाइड आउट, पण तितकासा प्रॉमिसिंग नव्हता. इनफिल्डच्या अगदी पलीकडे बॉल लँड होईल, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अशोक प्रयत्न करतो, त्याचा प्रयत्न फसतोय, बॉल सीमा पार, या मिळतील धावा 4. ऍक्टिव्ह स्पोर्ट्स चौकार. खाडी बॉईज वर अजून एक नाव आवर्जून घेतलं जाईल, मिस्टर राजू वैती. एकच वादा राजू दादा हे देखील या स्पर्धेचा आनंद घेतात, पण थोडे नाराज असतील, थोडे का होईना नाराज असतील, कारण त्यांचा घरचा संघ SK बॉईज तितकंसं चांगलं प्रदर्शन करत नाहीये. चला उदय पाटील, आपण यायचं आहे कमेंट्री बॉक्स मध्ये. फ्लाय स्ट्रोक, काय किती तफावत होती या स्ट्रोक मध्ये, बॉल किती लांबून चालला आणि स्ट्रोक किती लांबून ऑफर केला गेलेला आहे.
म्हणजेच मनामध्ये फक्त मोठा फटका खेळण्याची इच्छा नसावी तर ती पूर्ण करण्याचा अभ्यास देखील असायला हवा. तो अभ्यास आता मॅकमिलन गोविंदचा कमी पडतोय. विपुल फक्त बघायची भूमिका घेतोय. ऑडियन्स उलट दिशेने पुन्हा एकदा रिवर्स हिट बॉलला पाठवलंय. थर्ड मॅन सीमारेषा पार. या मिळतील धावा 4. चौकार. बॅट्समन रिव्ह्यू. थँक्यू. मी देखील तेच कळवणार होतो की एक रिव्ह्यू त्यांनी घेतलेला आहे. एकच रिव्ह्यू आहे अंपायर. ओनली वन रिव्ह्यू. जर डिस्कस करा आणि कळवा की चेक करायचंय की नाही. सर अशोक सर काय रिव्ह्यू घ्यायचा आहे का? विशाल सर. येस रिव्ह्यू घ्यायचा आहे प्लीज. त्या ठिकाणी डिस्कशन झालंय आणि हा नो बॉल आहे. बीमर बॉल. आणि आता पुढचा बॉल फ्री हिट आहे म्हणजे दुष्काळात 13वा महिना टीम SK बॉईज साठी. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 40 या आकड्यावर. 40 रन्स. फ्री हिटचा बॉल. जैसे मारो जहां मारो मर्जी. मॅकमिलन की बॉलला पाठवलंय लॉंग ऑफ सीमा रेषा पार. मैदान कुठलंही असून चर्चा फक्त आपलीच. मॅकमिलन गोविंद अनस्टॉपेबल. षटकार. थँक्यू. म्हणजे उद्या सुप्रीमो मध्ये खेळायचंय आणि त्याचा अभ्यास आज करायचाय. 45 धावांवर मॅकमिलन गोविंद खेळतोय. नाबाद 45 रन्स आणि अर्धशतक पूर्ण होईल का पाहूया. या स्पर्धेतलं दुसरं. पुन्हा एकदा इनसाइड आउट. स्ट्रोक फसलाय. मिड ऑफ द क्षेत्र मागे जाऊन कॅच कॅरी करण्याचा प्रयत्न करणार पण मात्र त्याचा बॉडी बॅलन्स व्यवस्थित जमत नाही. बॉल जाईल तो म्हणजेच लॉंग ऑफ सीमा रेषा पार. या मिळतील धावा 4. चौकार. थँक्यू. चला विपुल शेवटचा नंबर आला मित्रा. 2 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 50. मॅकमिलनच्या 49. आणि आता जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे फक्त 10 धावांची. आणि आता विपुल पहिला बॉल खेळतोय. खूप कमी वेळा विपुलच्या सोबत असं घडते नाही. घडत असेल नाही का मॅकमिलन जेव्हा असेल पण तो एन्जॉय करत असेल. खूप कमी लोकांना ती एन्जॉयमेंट मिळते आपल्या आवडत्या खेळाडूला इतक्या जवळून पाहण्याची. पण मात्र आता राहुल शर्मा यांनी आव्हान स्वीकारलेलं आहे. उदय पाटील प्लीज आपण रिपोर्ट करायचा आहे. नितीन वारे यांच्याशी आपण चर्चेसाठी यायचं आहे. उदयजी पाटील आपण लगेच या. उदयजी पाटील नितीन वारे यांच्याशी चर्चा करण्यासाठी प्लीज. नवीन बॉलर राहुल शर्मा. विकेट हॅट्रिकसाठी 10,000 रुपये जमा झालेले आहेत. जमा झालेत आपण पाहू शकता. राहुल शर्मा यांच्यासाठी नितीन वारे 10,000 रुपये विकेट हॅट्रिक. ओहो दॅट वॉज अ ब्युटिफुल अटेम्प्ट. क्या बात है. विपुलला मात्र बाद करण्यामध्ये राहुल यशस्वी. थँक्यू राहुल सर. टाळ्या मित्र. कॅच जबरदस्त कॅच पकडले राहुलने. जितू पाटील कडून 2,000 बक्षीस जाहीर झालंय जर विकेट हॅट्रिक नोंदवली राहुल शर्माने. जितू पाटील जितू पॅकरचे पुरस्कर्ते आहेत त्यांच्या वतीने बक्षीस लावलं गेलं राहुल शर्मांसाठी. विकेट हॅट्रिक घेतले 2,000 रुपये. क्या बात आहे. विपुलला विश्वासच बसत नाहीये की इतका पॉवरफुल स्ट्रोक खेळून सुद्धा मी मैदानाच्या बाहेर का जातोय. क्या बात आहे. डोळ्यांवर विश्वास बसत नाही. नवीन फलंदाज मॅकमिलन टप्पा ज्याने या पहिल्या सामन्यामध्ये एक चांगली सुरुवात करून दिली होती. आणि पाहूया या डावामध्ये काय करतोय. कारण 19 धावा मॅकमिलन गोविंदच्या आणि 150 षटकार 6 सीटच्या बॉलवर आपण खेळताना पूर्ण केलेल्या या स्पर्धेत. खूपच छान बॉल आहेत. प्रत्येक आयोजकांनी वापरायला हवे 6 सीट या कंपनीचे बॉल. धावसंख्या
50 झाले. राहुल शर्मा यावेळेस हलक्या त्याने बॉलला फक्त ढकललंय मिड विकेट एरियामध्ये. एकदा मध्ये धावसंख्या 51 झाल्या. जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे. 9 रन्स रिक्वायर्ड टू विन. अर्धशतक या स्पर्धेत दुसरं होईल का? या अगोदर अमर रेड्डी बघा ती टसन पाहायला मिळते. राहुल शर्मा आणि मॅचच्या अगोदर सांगितलं होतं मॅकमिलन यांना की हिंमत असेल तर मारून दाखव, आणि ती आता वेळ आली आहे आमने सामने. आणि खरं तर राहुल शर्माने स्वतःहून बॉल हातात घेतलाय. यालाच म्हणतात प्रचंड इच्छाशक्ती. आणि प्रतिस्पर्धी संघ कुठल्याही ताकदीचा असू द्या, तो विसर न करता मला मात्र माझ्या संघाचा विचार करायचा आहे. तोच मनीषा राहुल शर्मा. हवेत आहे बॉल. ओहो, आवाकाच्या बाहेर बॉल लँड होता आणि अर्धशतक पूर्ण होत आहे. टाळ्या होऊन जाऊ द्या मॅकमिलन गोविंदसाठी. मीराबाई द प्रीमियर लीग सीझन 3 मधली ही दुसरी 50. मॅकमिलन गोविंद, कॉंग्रॅच्युलेशन्स. धावसंख्या 52 झाले. 8ची गरज आहे. पण राहुल शर्माचं कौतुक करायला हवं. स्ट्रेट आर्म ऍक्शन, चांगली बॉलिंग, बऱ्यापैकी अडवलंय. इतर 2 गोलंदाजापेक्षा तर चांगली सुरुवात आहे या षटकाची. 3 बॉल फेकून 2 धावा खर्च केल्यात, 1 विकेट मिळवले. क्या बात. अवे फ्रॉम द बॉडी बॉलला फक्त हलक्याताने प्लेस केले. फॉलो थ्रू मध्ये तितकाच चांगला स्ट्रॉप मिडॉनला जाऊन राहुल शर्माचा. मी ते 1 धाव. धावसंख्या पोहोचते 53. मॅकमिलन वर्सेस राहुल. एक कॉन्टेस्ट नक्कीच पाहायला मिळणार आहे प्रेक्षकांना, ज्यासाठी तुम्ही आम्ही सर्व एकत्रित आलेलो. बघा सनी पटेलचं बाद होणं ते थोडंसं मला जाणवलं पहिल्या डावामध्ये, कारण तो खेळणं महत्वाचं होतं. ही चुरस आता पाहायला मिळते. या बॉलवर काय? या बॉलला उडवलं एक्स्ट्रा कव्हर एरियामध्ये. क्षेत्ररक्षक आहे, बॉल खाली आणि हा कॅच कॅरी राहुल शर्मा. यू कॅन सी मी. विकेट डाऊन. प्यार बिना चैन कहाँ रे, सोना नहीं चांदी नहीं यार तो मिला, अरे प्यार कर ले. सुरेश सुरेश रुद्रांश पॅकरचे ओनर मिस्टर आशिष यांच्याकडून अर्धशतक पूर्ण केलं मॅकमिलन गोविंद. तुम्हाला 500 रुपयाचं बक्षीस आशिष यांच्याकडून मिळणार आहे. रुद्रांश पॅकरचे जे ओनर आहेत. यू कांट सी मी. मॅकमिलनच्या नेहमीच लक्षात राहिली ऍक्शन राहुल शर्माची. यू कांट सी मी. आणि ही क्लिप व्हायरल होईल संध्याकाळी ग्रुपवर. नागेश पाटील बोलू. नागेश पाटील आपण यायचंय प्लीज कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. अवे फ्रॉम द बॉडी. पंचांकडे आशादायी नजरेने पाहतायत आणि हा लिगल बॉल आहे. वॉर्ड ऑफ वॉर. 2 विकेट्स त्यात घेतलेत आणि फक्त 3 धावा खर्च केलेल्या राहुल शर्मा ऍट हिज बेस्ट. 3 षटकाचा खेळ समजा. धावसंख्या 53 जिंकण्यासाठी 18 बॉल्स मध्ये 7 धावांची गरज. 18 बॉल्स 7 रन्स रिक्वायर्ड टू विन. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळणार आहे, तो म्हणजेच मिस्टर विलास शेवंते. यस, विलास शेवंते देखील एक चांगला ऑप्शन होता. क्रमबदल केलाय, पण मात्र आता तो क्रमबदल तितकासा फायदेशीर ठरत नाहीये. पण असं अजून चान्स आहे एसके बॉईजला. क्या बात आहे. विलास शेवंतेचा क्लास बघा. बोटांची जादू काय असते, बोटांची फिरक काय असते ते स्पष्टपणे विलास शेवंते यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. ही लेग बायची 1 धाव असणार आहे. धावसंख्या पोहोचते 54 या आकड्यावर. खरं म्हणतात ना की तुमचं वय किती असू द्या, तुमच्याकडे जर स्किल असेल, तुमच्याकडे टॅलेंट असेल, तर तुम्ही कुठल्याही फॉर्मॅटचा क्रिकेट खेळा तुम्हाला यश मिळणारच आहे. आणि 40 वर्षावरील गोलंदाज विलास शेवंते आपला क्लास दाखवते विथ द बॉल. आता मात्र कुठेतरी पडझड झाले, कारण मॅकमिलनचा बाद झाल्यानंतर विपुल शून्यावर बाद झाला. मॅकमिलन टप्पाला आतापर्यंत 2 धावा बनवता आलेल्या आहेत. आणि आता स्ट्राईकवर जो बॅटर आहे अभिषेक पाटील कशा पद्धतीने फेस करेल विलास शेवंतेला. यावेळेस उलट दिशेने खेळण्याचा प्रयास केला गेलाय आलेल्या पहिल्याच बॉलवर, कारण आता आहे स्कोप.
चान्स आहे, संधी आहे, त्याचमुळे काहीतरी वेगळेपण करण्याचा प्रयत्न अभिषेक पाटील करताना पाहायला मिळतोय. धावसंख्येत थांबले 54 या आकड्यावर. 54 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स चौक बॉईज. फुल टॉस बॉल आहे आणि बॉलला फक्त दिले दिशा, उडवलंय लॉंग लेग एरियामध्ये आणि हवेच्या झोताने रेस्ट्रिक्ट होतोय बॉल आणि सीमारेषेच्या आतमध्ये लँड होतोय. दरम्यान मिळत आहेत या 1 धावा. एका धावेची वाढ. धावसंख्या पोहोचते 55 या आकड्यावर. जिंकण्यासाठी अजूनही 5 धावांची गरज असणार आहे. 55 रन्स ऑन बोर्ड. स्टील 5 रन्स रिक्वायर्ड टू विन फॉर टीम चौक बॉईज. मग चौक बॉईज रविवारचं तिकीट पक्क होतंय की काय? ऑन साइडला क्रॉस बेटेड स्ट्रोक. मैदानाच्या समत खेळले बॉल स्क्वेअर लेग एरियामध्ये. दरम्यान मिळते ही 1 धाव. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 56 या आकड्यावर. अभिषेक पाटील सांगत होता त्याची बोट दुपारी जाणार आहे, म्हणजे जितक्या लवकर जिंकता येईल तितकं मला बोटीवर जाता येईल आणि तेच पूर्ण झालंय त्याचं स्वप्न असं आपण म्हणू शकतोय. जबरदस्त क्रिकेट चौक बोटच्या वतीने खेळले गेले. 3 वाजताची बोट आहे अभिषेकचा. नाही, अजून थांबावं लागेल, पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक बियाला पुन्हा एकदा राहुल शर्मा इज इन ऍक्शन. विकेट डाऊन. क्या बात है. थँक्यू डीजे. असं वाटलं SRK स्टाईल वाले वाटतं. याच्या आधी जॉन सिना. नाही, कौतुक आहे, 100% योगदान आहे त्याचं. कारण जर चांगलं काम होतं त्याला अप्रिसिएशन मिळालं पाहिजे. तो कॅच विपुलचा तो मला दिसला सुद्धा नव्हता, इतक्या वेगाने तो कॅरी केलाय. हा कॅच हवेत होता, हवेच्या विरोधात जाताना थोडासा रेस्ट्रिक्ट झाला, त्यामुळे डीप मिड विकेट एरियामध्ये तो कॅरी झालाय. तर यस, अप्रिसिएशन व्हायला हवे चांगलं काम असेल तर. आकाश बांगा. अभिषेक मैदानाच्या बाहेर येतोय आणि त्याची जागा भरून करण्यासाठी आकाश बांगा. धावसंख्या 35 झाले. जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. 55 झाले, माफ करा, 5 ची गरज आहे. 55 रन्स ऑन बोर्ड, 5 ची गरज. हलक्या त्याने बॉलला फक्त चिप केलंय. मिडॉनला क्षेत्ररक्षक नाहीये, बॉल जाईल लॉंग ऑनला. तोपर्यंत मिळते 1 धाव. एका धावेची वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 56 या आकड्यावर. आणि आता 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपतोय. 4 षटकां समाप्त. धाव तुम्हाला पाहायला मिळत आहे 56 धावा आणि त्या 12 बॉल्स मध्ये 4 धावांची गरज. उद्या पाटील काय बोलले? ओके, राहुल शर्माला तुम्हाला पाहिजे आहे का? लेट सी कॅप्टनचं डिसिजन काय येत आहे की कुठल्या गोलंदाजाला बोलवण्यात येईल. जिंकण्यासाठी अजूनही 4 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक असतात 12 बॉल 4 ची गरज. आपण पाहतायत मीरा भाईंदर प्रीमियर लीग सीझन 3. जीने मरने को हम तो हैं तैयार. गोली मारो दुनिया को, खुश रहो ना यार. यायला रे लड़की मस्त मस्त तू आईला रे. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर आता राहुल शर्मा पाहायला मिळतील. 12 बॉल्स मध्ये 4 ची गरज आहे. 12 balls 4 runs required to win. बघा, प्रत्येक गोष्ट विजयी होण्यासाठी करू नका. जी गोष्ट हातात घेतली आहे ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा आणि तोच प्रयत्न या ठिकाणी केला जातो SK बॉईज कडून. कारण पहिल्या 4 षटकांमध्ये 56 धावा बनवलेल्या आहेत आणि अजूनही 4 धावांची गरज आहे. संदीप चौरसिया, राईट, संदीप चौरसिया बॉलिंग ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. एक दर्जेदार बॉलर. बघा, मान्य करतो राहुल शर्मा यांना तुम्हाला पाहायचं आहे, पण तुम्हाला देखील वाट पाहावी लागेल. स्टार खेळाडू. पण आता संदीप चौरसिया याच्याकडे क्लास आहे, जो मात्र अजूनपर्यंत टेस्ट नाही झालाय. म्हणून संदीप ला टेस्ट करण्यासाठी सुनीलचा चांगला प्रयत्न आहे. कारण या नंतर सुद्धा एक सामना खेळण्याची संधी मिळणार आहे जरी पराभूत झाला SK बॉईज. फुल टॉस बॉल आणि बॉलला उडवलंय फॉरवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. सामना होतोय तो म्हणजे चौक बॉईजच्या बाजूने. विजयी संघाचं अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन चौक बॉईज. हार्ड लक SK बॉईज. अभिनंदन 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 चौक बॉईज. चला, हस्तांदोलन बाहेर हस्तांदोलन करायचं. चौक बॉईज
आणि मॅकमिलन गोविंद करतो या सामन्याचा सामनावीर. चला मॅकमिलन गोविंद यायचं आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. नितीनजी घोरपडे डॉन उत्कृष्ट लेदर क्रिकेट कोच आहेत, ज्यांची कोचिंग मैदानावर तुम्ही पाहू शकता नेट्सवर. तर त्यांच्या शुभ हस्ते आपण